माझं नाव सुहास धरमसिंग वसावे. माझं गाव अक्कलकोट तालुक्यात मोलगीजवळ सोराचापडा हे माझं गाव आहे आणि मी सध्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी अहेरी जिल्हा गडचिरोली येथे काम करत आहे. माझं प्राथमिक शिक्षण जे आहे जिल्हा परिषद शाळा सोराचापडा म्हणजे गावातच झालं आहे आणि त्याच्यानंतर उच्च प्राथमिक शिक्षण शेटकीळ हायस्कूल तळोदा येथे झालं आहे आणि त्या पुढचं जे काही माध्यमिक शिक्षण जे आहे सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय कन्नड जिल्हा औरंगाबाद येथून झालं आहे आणि माझं जे आणि 11वी-12वीचे जे शिक्षण जे आहे ते न्यू हायस्कूल तळोदा जिल्हा नंदुरबार येथून झालं आहे आणि ग्रॅज्युएशन जे आहे MJ कॉलेज जळगाव इथून झालं आहे. जेव्हा मी हॉस्टेलला राहायचो म्हणजे मी इयत्ता 8वीपासून हॉस्टेलला राहत आहेत. त्याच्यापैकी जेव्हा मी 11वी-12वीला जेव्हा आमलाड हॉस्टेलला शिकत होतो त्यावेळेस जे आहे ते मग वसतिगृहात वेगवेगळ्या एक्झाम होतात, जसं की GKच्या परीक्षा किंवा त्याच्यानंतर अजून आपण म्हणू की कॉलेजच्या परीक्षा, अशा त्या परीक्षा असतात. त्याच्यात 1-2 वेळा माझा पहिला दुसरा असा नंबर आलेला. त्याचबरोबर जेव्हा मी हॉस्टेलचे जे काही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी जे आहे त्यांना बघायचो, त्यांचे जे प्रश्नपत्रिका बघायचो किंवा त्याच्यावर त्यांचा सिलेबस बघायचो, तेव्हा मला वाटायचं की मला हे समजण्यासाठी सोपं जातं आहे, आपण यांची तयारी चांगली करू शकतो. त्याच्यामुळे वाटलं की आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकतो. स्पर्धा परीक्षा म्हटलं की स्पर्धा परीक्षेत खूप साऱ्या पोस्ट आहेत, खूप साऱ्या परीक्षा आहेत. तर मग नेमक्या त्या परीक्षा कशा आहेत, त्यांचा सिलेबस काय असतो, त्याच्यानंतर त्यांचे जे काही पूर्वपरीक्षा आहे, मुख्य परीक्षा आहे, मुलाखत आहे, हा जो पूर्ण प्रवास जो आहे नेमकं इथपर्यंत कसं पोचावं याबद्दल सुरुवातीला जे ते मार्गदर्शन होतं. त्याच्यामुळे जे आहे ते सुरुवातीपासूनच म्हणजे नेमकी कोणती पुस्तकं वाचायची याबद्दल जे आहे ते काही माहिती नव्हती. तर मग अशा वेळेस जे आहे जेव्हा मी फर्स्ट इयरपासून सुरुवात केली त्यावेळेस जे आहे ते मग कॉलेजमध्ये असो किंवा त्याच्यानंतर दीपस्तंभ असो किंवा त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी अकॅडमी असो, इथं जेव्हा म्हणजे वेगवेगळी मार्गदर्शन शिबिरे असेल तेव्हा तिथं जायचं, तिथून माहिती घ्यायची. त्याचबरोबर जे काही सिनियर स्टुडंट आहेत हॉस्टेलचे म्हणू कॉलेजचे म्हणू त्यांच्यासोबत बसून ती माहिती घ्यायची. तर मग या प्रवासादरम्यान बऱ्याच चुकाही झाल्यात. त्या चुकांमधून शिकत जे आहे ते मग नेमकं म्हणजेच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी काय आवश्यक आहे, आयोगाला काय आवश्यक आहे, आयोग काय डिमांड करत आहेत, तर मग त्या गोष्टी समजल्या. त्याच्या पिढीला मी एक संदेश देऊ इच्छितो. मला असं वाटतं की आपल्याला ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे, जे क्षेत्र आपल्या आवडीचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रात जाण्यासाठी पुढे जाण्यासाठी आपण प्रामाणिकपणे मेहनत घेतली पाहिजे. जर आपण प्रामाणिकपणे मेहनत घेतली तर आपण आपल्याला हवी ते गोष्ट मिळवू शकतो आणि हवे ते आपले स्वप्न जे आहे ते साध्य करू शकतो. माझा हा जो प्रवास आहे या प्रवासात मी बऱ्याच चुका केल्यात आणि त्याच्यानंतर या चुका कशामुळे झाल्यात की आम्ही शाय होतो, म्हणजे कोणतीही गोष्ट डायरेक्ट कोणाला विचारायची, म्हणजेच कुठेही अधिकारी त्याच्यानंतर वरिष्ठ वगैरे ते आपल्याला ते असतातच, परंतु आपण जे आहे ते काही वेळेस स्वतःहून कधी विचारत नाही. तर या गोष्टी मी जे चुका केल्यात, माझ्याकडून ज्या गोष्टी राहिल्यात त्याची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याकडं आपल्या जिल्ह्याचा प्रकाश वाटा म्हणून खूप चांगला उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमाअंतर्गत आपल्याला करिअर मार्गदर्शन आहे किंवा त्याच्यानंतर नीट JEEचं मार्गदर्शन आहे किंवा त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षा म्हणू किंवा त्याच्यानंतर विविध एंट्रन्स एक्झाम आहे, या सर्वांची माहिती आपल्याला या प्रकाश वाटा प्लॅटफॉर्मवर भेटेल आणि आपलं जे ध्येय जे आहे किंवा आपलं जे गोल जे आहे ते साध्य करण्यासाठी जे आहे ते मग आपल्याला इथे योग्य ते मार्गदर्शन भेटेल, ज्याच्याने जे आहे ते तुम्ही लवकरात लवकर आपले यश गाठवू शकतात. थँक्यू.